नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. आपण काही दिवसांपूर्वी बोललो होतो की लवकरात लवकर कोतवालची जाहिरात येईल, कारण की नोव्हेंबरच्या आधी सगळी भरती प्रक्रिया पूर्ण करायची असे आदेश शासनाकडनं आलेले आहेत. आणि त्याच धर्तीवर आपल्याला बघायला मिळतंय की आपल्याला सगळ्या जाहिराती जे आहेत सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये कोतवाल या पदाच्या सगळ्या जाहिराती, सगळ्याच जिल्ह्याच्या जाहिराती बघायला मिळणार आहेत. आणि याची सुरुवात जी आहे तर ती जालना जिल्ह्याने केलेली आहे. जालना जिल्ह्याच्या 47 पदाची जाहिरात जी आहे ती ऑलरेडी आलेली आहे. आणि तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का यामध्ये, या भरतीमध्ये, की तुम्हाला पूर्ण जे काही रोडमॅप आहे, डेट्स ज्या आहेत, परीक्षा फॉर्म्स कधी येतील, परीक्षा कधी होईल, रिझल्ट कधी लागेल, जॉईनिंग कधी असेल, इवन तुमचा म्हणजे पूर्ण पगार, तुमच्या पहिल्या पगारापर्यंतची पूर्ण प्लॅनिंग जी आहे तर ती इथं झालेली आहे. बघा, बऱ्याचदा मोठ्या मोठ्या पदांची क्लास 1 क्लास 2 पदांची जो पेपर असतो त्यांची जी एक्झाम असते तिथं या लेवलची योजना नसते, या लेवलचं मॅनेजमेंट नसतं. पण आपल्या महाराष्ट्रातील एका छोट्याशा गट डच्या पदाची जी तयारी आहे ते बघून खरंच थोडं आश्चर्य वाटतंय की बाबा एवढा सुंदर रोडमॅप तयार केलेला आहे की जिथे मुलांचा थोडाही वेळ वाया जाणार नाहीये. आणि आता जाहिरात आल्यावर लगेच ऑक्टोबरमध्ये पेपर आहे तुमचा, तर तुम्ही जाहिरात येऊ दे मग मी अभ्यास करतो अशातलं तुम्ही बिलकुल पण नियोजन करू नका. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की जाहिरात येणार आहे, 100% टेस्ट सिरीज अवेलेबल होणार आहे. 100 का 101% प्रत्येक जिल्ह्याची टेस्ट सिरीज अवेलेबल होणार आहे. तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहात त्या जिल्ह्याची टेस्ट सिरीज घ्या. प्रत्येक जिल्ह्याची टेस्ट सिरीज, प्रत्येक जिल्हा विशेष, GK सगळं काही तुम्हाला मिळणार आहे. 25-25चा पॅटर्न आहे. फक्त तुम्हाला इंग्रजी नसणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची माहिती किंवा जिल्हा विशेष एकूण 50 GK आणि जिल्हा विशेष हे एकत्रच समजा. 50 प्रश्नांचं 50% भाग जो आहे तो आपल्याकडे आहे आणि जो तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या आपल्याकडनं दिला जाणार आहे. लक्षात घ्या. सुरुवात करूया. सगळ्या येणार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, आपल्या जिल्ह्यात आपणच फॉर्म भरू शकतो. तुमचा कॉम्पिटिटर बाहेरनं येणार नाहीये, तुमचा कॉम्पिटिटर तुमच्याच जिल्ह्यात आहे. त्या पद्धतीची तुम्हाला तयारी करायची आहे, मेंटॅलिटी ठेवायची आहे. आणि स्टडी स्पेस मराठी सदैव तुमच्यासोबत राहणार आहे, तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची माहिती देणार आहे. प्रत्येक पावलावर तुम्हाला जे काही नोटिफिकेशन्स आहेत तर ते या चॅनलवर आणून तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी जी माहिती जिल्हा विशेष जी काढणार आहे तर ती मी तुम्हाला स्वतः शिकवणार सुद्धा आहे. त्याची प्रश्न उत्तर मी घेणार आहे. आणि आपण आता प्रत्येक जिल्ह्याची माहिती काढायला सुरुवात केली. आणि प्रत्येक जिल्ह्याचं नुसतं ऐतिहासिक पार्श्वभूमी वगैरे, ऐतिहासिक वास्तू असलं काही नाही, ते तर तुम्हाला मिळेल. त्यासोबत लोकसंख्येसंबंधीचे, त्या देशाचे, त्या राज्याचे किंवा त्या जिल्ह्याचे फॅक्ट्स असतील ते तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी झाल्या त्या जिल्ह्यासंबंधीच्या, त्या जिल्हा कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत राहिला, त्या जिल्ह्यात नवीन काय घडलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. तत्पूर्वी तुम्हाला पूर्ण जाहिरात मी समजावून सांगते. ओके, एकच मिनिट द्या. पूर्ण जाहिरात पहिले समजावून सांगते. आणि ही जाहिरात का सुंदर आहे, मला असं वाटतं की तुम्हाला लगेचच्या लगेच परीक्षा कधी आहे हे सुद्धा कळतंय, तुम्हाला तुमची जॉईनिंग डेट कधी असेल हे सुद्धा कळतंय. यापेक्षा भारी दुसरं काहीच नाहीये. लक्षात घ्या, जाहिरात आली आणि पूर्ण शेड्यूल तुमच्यापाशी आहे. आता ही जी आहे महसूल सेवक कोतवाल पद, कोणतं तर जालनाचं आहे. जालनाचं बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, अंबवड, परतूर, मंठा अशा पद्धतीने या ठिकाणची ही जाहिरात आहे, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की टोटल महाराष्ट्र राज्यात 2912 पदांची कोतवाल भरती केली जाणार आहे. त्यापैकी एक लक्षात घ्या, 47 पदं जी आहेत जालना जिल्ह्यातील आहेत. आणि त्याची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे. आणि ही जी पदभरती प्रक्रिया आहे ती 30 नोव्हेंबरच्या आधी झाली पाहिजे असं सुद्धा सांगितले. कोणत्याही परिस्थितीत, वाचून घ्या, कोणत्याही परिस्थितीत ही जी पदभरती आहे कोतवालची ती 30 नोव्हेंबरच्या आधी झाली पाहिजे असं शासनाने अगदी बजावून सांगितलेले आहे. लक्षात घ्या. फॉर्म्स सुरू झाल्या तुम्हाला आपण नोटिफाय करू
ही आता जाहिरात तुम्ही बघा, फॉर्म मागासवर्गीय कक्ष कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून बिंदुवाने मंजूर झालेली आहे 24 तारखेला ऑगस्टमध्ये. त्या ऑगस्ट ते 9 ऑगस्ट आपण बघू शकतो सप्टेंबरपर्यंत कार्यकालीन वेळ आहे. त्यानंतर कोतवाल भरती कामी उपयोगी अधिकारी अधीक्षकाली निवड समिती गठीत करणे हे तुम्ही बघू शकता 10 तारखेला आहे. त्यानंतर लगेच कोतवाल भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करणं. तर लगेच तुम्हाला 15 तारखेला जाहिरात बघायला मिळेल. पुढच्या महिन्यात 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत धडाधड प्रत्येक जिल्ह्याच्या कोतवालच्या जाहिराती तुम्हाला बघायला मिळणार आहे. अगदी फास्ट प्रोसेसमध्ये लगेच तुम्हाला जाहिरात लगेच सप्टेंबरला तुम्ही बघू शकता. इथं लेखी प्रक्रिया उमेदवाराची यादी प्रसिद्ध होईल. म्हणजे तुमची जी आहे परीक्षा जी आहे तर ती परीक्षा तुमची कधी होणार आहे बघा तुम्ही. 4 ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे. 4 ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे. त्यानंतर तुमचं हॉल तिकीट तुम्हाला मिळणार आहे 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला हॉल तिकीट. बघा यांचं जे कॅल्क्युलेशन आहे किंवा यांची प्रोसेस आहे ती किती जबरदस्त आहे. तुमचा पेपर होईल, लेखी परीक्षा आहे 4 ऑक्टोबरला. किती टायमिंग असेल तेही दिलेलं आहे. 11 ते 12:30 टायमिंग असणार आहे. त्यानंतर पात्र यांची यादी कधी, तर लगेच यादीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे कोणते कोणते पात्र उमेदवार परीक्षेसाठी. तर एक लक्षात घ्या, सध्या आपण कोतवाल भरती जालना जिल्ह्याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती देतोय. जिल्ह्याचा भूगोल, जिल्ह्याचा इतिहास वारसा, जिल्ह्याची अर्थव्यवस्था विकास, कारण की जास्त प्रश्न याच्यावर येतात. त्यानंतर प्रशासन महत्त्वपूर्ण माहिती ज्याच्यामध्ये लोकसंख्येसंबंधीची माहिती असेल, प्रशासकीय घडामोडी असतील, चालू घडामोडी असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. लक्षात घ्या, परीक्षेसाठी एकमेव मार्गदर्शन मी स्वतः या तयार केलेल्या गोष्टी आहेत. कोणाकडनं आपण घेत नाही, करत नाही. मी स्वतः 100% यामध्ये एफर्ट्स टाकलेले आहेत. अद्ययावत माहिती आहे. पहिली गोष्ट अपडेटेड माहिती आहे. तुम्ही कोणतं तरी पुस्तक घ्याल जालना, म्हणजे एकत्र सगळ्या जिल्ह्याची पुस्तकं असतात मार्केटमध्ये, ते कुठलं तरी एक पुस्तक घ्याल, पण त्या पुस्तकात अपडेटेड माहिती नसते मुलांना. लक्षात घ्या, तुम्हाला कोणत्याही पुस्तकात अपडेटेड माहिती नसणारे आणि पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न बरेचसे अपडेटेड प्रश्न असतात, तर ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सोप्या भाषेत असणारे, साध्या सोप्या भाषेत असणारे, PDF स्वरूपात अवेलेबल असणारे. तुम्ही त्याचे प्रिंट मारू शकता. तुम्ही ते प्रिंट मारून त्याचा अभ्यास करू शकता. प्रत्येक जिल्हा मात्र 49 रुपयामध्ये, 49 रुपयामध्ये. आणि आज रात्री आपण बऱ्याचशा जिल्ह्यांच्या जे काही नोट्स आहेत, ई बुक आहे, तर ते अपलोड करणार आहे. तुम्हाला स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन आत्ताच्या आत्ता मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे, जालना जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी घ्यायचे. बघा आता बऱ्याचदा मुलं सगळ्याच जिल्ह्याचे, तुम्हाला काही गरज नाही आहे. एक विद्यार्थी एकाच जिल्ह्यात फॉर्म भरतोय, तो विद्यार्थी त्या जिल्ह्यात आहे, त्याच जिल्ह्यात तो फॉर्म भरू शकतो. मग तुम्हाला सगळ्या जिल्ह्याच्या नोट्स किंवा पुस्तकं किंवा बॅच घेऊन काय करायचंय, काही गरज नाही. तुम्हाला जेवढं लागतंय तेवढं घ्या आणि तेवढंच वाचा आणि पोस्ट काढा आणि बाजूला व्हा. त्यामुळे तुम्ही सर्वांनी, आता ही जालना जिल्ह्याची आहे, तर जालना जिल्ह्यासाठी आपण इथं बघू शकतो 49 आहे. आणि आपण सगळ्याच जिल्ह्यांचं आपलं ई बुकचं सेक्शन असेल, त्या ई बुकच्या सेक्शनमध्ये सगळ्याच जिल्ह्यांसाठी या अशा नोट्स आहेत. तुम्ही आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा, ई बुकच्या सेक्शनवरती जा. ई बुकमध्ये तुम्हाला एक एक जिल्ह्याच्या दिसतील, तिथं घ्या. लवकरात लवकर जिल्हा विशेष टेस्ट सिरीज येईल. जीकेचे सुद्धा तुम्हाला नोट्स ज्या आहेत तर त्या मिळणार आहेत. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करायची, काही लय अवघड नाही आहे, साधं सोपं असणार आहे. आणि नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की इथून पुढे तुम्हाला हे चॅनल खूप जास्त मार्गदर्शन करणार आहे. इथून पुढे मी तुम्हाला पावलोपावली मार्गदर्शन करणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात येईल तेव्हा आपण इथे तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तुमचा जो पेपर पॅटर्न असेल तर तो एक लक्षात घ्या. तुम्हाला जे आता एकूण ते लोक किती कॅटेगरी करतात ते मॅटर नाही करत, पण 25-25चं आपण धरून चालूया. एक्झॅक्टली 25-25चं धरून चालूया. 25 आणि 25 ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी असेल, मराठी ग्रामर असेल, त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता असेल, त्यानंतर तुमचं GK GS असेल, अंकगणित बुद्धिमत्ता GK GS असेल, आणि 25चं आहे जिल्हा विशेष. जे तुमचा एक्झाम किंवा तुमचं जे पोस्ट ठरवणारा जो सब्जेक्ट आहे तो जिल्हा विशेष असणार आहे. GK जिल्हा विशेष. तुमची पोस्ट हेच विषय जे आहेत तर ते
ठरवणार. मग त्यामुळे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या नोट्स दिसतोय आणि त्या नोट्स तुम्हाला खिशाला परवडणाऱ्या आहेत. लक्षात घ्या, प्रत्येकाच्या खिशाला परवडणाऱ्या नोट्स आहेत. त्यामुळे तुम्हाला ते गरजेचं आहे, प्रत्येकाने घ्यायचंय. आपलं ॲप्लिकेशन सर्वांनी मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. एक एक करून सगळ्या जिल्ह्याच्या ई बुक्स पडतील आणि नोटिफिकेशन यायची वाट बघू नका. नोटिफिकेशन येणार म्हणजे येणारच. तुम्ही किती तयार आहात आणि तयारी आत्तापासून तयारी करा. माझ्या जिल्ह्याची येऊ दे मग मी करतो अशातला प्रकार नाही. आत्तापासून तयारी तुम्हाला करायची आहे. चला, नवीन असाल सबस्क्राईब करा चॅनलला. सगळ्या अपडेटसाठी आपलं स्टडी स्पेस मराठी टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा आणि त्यासोबत आपलं स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा. थँक्यू सो मच.